तर पाकिस्तानी फलंदाजानं वादग्रस्त सेलिब्रेशन केलेलं आहे। एशिया कप मधील कालच्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये पाकच्या साहिबजादा फरहाननं अर्धशतकानंतर वादग्रस्त सेलिब्रेशन केलंय। बॅट बंदुकीप्रमाणे पकडत साहिबजादा फरहाननं हे सेलिब्रेशन केलेलं आहे। तर वादग्रस्त सेलिब्रेशनवरून संजय राऊत यांनी मोदी सरकारसह बीसीसीआयवर निशाणा साधलाय। वादग्रस्त सेलिब्रेशनवरून साहिबजादा फरहान सोशल मीडियावर सुद्धा ट्रोल होतोय। संजय राऊत यांनी एक्सपोस्ट करत टीका केलेली आहे। त्यांची एक्सपोस्ट नेमकी काय आपण पाहूया। भारत पाकिस्तान सामन्यामध्ये सोहबजादा फरहान याचं अर्धशतक लागताच त्यानं मैदानात AK-47 प्रमाणे बॅट धरून गोळीबाराची ऍक्शन केली। पाकड्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांना असं मारलं हेच तो त्याच्या कृतीतून दाखवत होता। बीसीसीआय आणि मोदी सरकारसाठी ही लज्जास्पद बाब आहे। भारताचं लष्कर आणि पुलवामा पहलगाम मध्ये मरण पावलेल्या निरपराध नागरिकांचा हा अपमान आहे। अमित शहा यांचे सुपुत्र जय शहा महान आहेत असं संजय राऊतांनी या एक्सपोस्ट मध्ये म्हटलं।